नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या CSIR मार्फत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। विशेष म्हणजे वुमेन, SC, ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। या पदांसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। तुम्ही 10वी असाल, 12वी असाल, तुमचं वय 18 ते 30च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। 18,000 ते 56,900 या 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत असणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी मार्फत ही पदभरती केली जात आहे। कायमस्वरूपी असा सरकारी जॉब जर तुम्हाला 2026 मध्ये हवा असेल आणि तो देखील सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करायला हवं। मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS हे महत्त्वाचं पद भरलं जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 5 मार्च 2026 ते 4 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 10वी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी 12वी केलेली आहे अशाही उमेदवारांना या पदांसाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे। असेही उमेदवार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। मित्रांनो, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे शिपाई हे महत्त्वाचं पद या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरलं जाणार आहे। 8 वॅकन्सी असणार आहे आणि या वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 25च्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे। 18,000 ते 56,900 अशा 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। या पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट देखील उमेदवारांना सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत दिले जाणार आहे। आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। यामध्ये 150 प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण या ठिकाणी असणार आहे। 2 तासाचा अवधी या एक्झामसाठी उमेदवारांना दिला जाणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी अशा 2 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची अशी प्रश्नपत्रिका असणार आहे आणि यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे। आता जी ऑनलाईन एक्झाम तुमची घेतली जाणार आहे ती 4 वेगवेगळ्या विषयावरती असणार आहे। यामध्ये जनरल इंटेलिजंट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज या विषयांचा समावेश असणार आहे। प्रत्येक सब्जेक्टनुसार किती प्रश्न असणार आहे, किती मार्क्ससाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण असणार आहे, मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1 मार्क उमेदवारांचा या ठिकाणी कापला देखील जाणार आहे। यानंतर मित्रांनो, तुमचे जे फायनल सिलेक्शन आहे ते ऑनलाईन एक्झामला मिळालेल्या या मार्कच्या आधारेच केलं जाणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे। बाकी संपूर्ण सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेल्या आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, वुमेन, SC, ST, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। मात्र बाकीच्या उमेदवारांसाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना SBI कलेक्टद्वारे पे करणं अनिवार्य असणार आहे। आता या पदांसाठी उमेदवारांचं वय जरी 18 ते 25 वर्ष असलं तरी राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी मात्र वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जसे की SC, ST साठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबलसाठी 10, 15 आणि 13 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार अनुक्रमे या ठिकाणी वयाची विशेष सवलत असणार आहे। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी बघायला मिळते। आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे। ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे।
कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहे त्याच्या देखील सविस्तर सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता उमेदवारांनी यामध्ये ॲप्लिकेशन केल्यानंतर फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, डॉक्युमेंट असतील व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. 500 रुपये उमेदवारांना SBI कलेक्ट जे पोर्टल आहे त्या पोर्टलद्वारे भरणं आवश्यक असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला या पोर्टलवरती क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरून तुमचं परीक्षा शुल्क या ठिकाणी पे करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एकंदरीत प्रोसेस असणार आहे. बाकी संपूर्ण सूचना उमेदवारांसाठी या PDF मध्ये दिलेल्या आहे आणि ही PDF मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. 10वी पास असाल, 12वी पास असेल तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी अशा उमेदवारांसाठी या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत असणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.